नमो बुद्ध धम्माने त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बुद्ध धम्म हा एक जीवन मार्ग आहे आणि हा जीवन मार्ग जसं जसं माणूस चालत राहतो त्या मार्गात मार्ग म्हणजे चालायचा एकमेव बिनधास्त रस्ता, जिथे धोका नाही, जिथे लुटणं नाही, जिथे फसवणं नाही, जिथे गुंगवणं नाही, जिथे एक्सप्लॉटेशन नाही, कोणतं शोषण नाही, असा जीवन मार्ग म्हणजे बुद्ध धम्म। आणि काय आज तयार झाला असं नाही किंवा हे 70 वर्षापूर्वी सांगलेलं आहे असे नाही किंवा 2550 वर्षापूर्वी याला सम्यक संबोधी प्राप्त करून तथागत सम्यक संबुद्धानं शिकवला आणि तेव्हापासूनच सुरू झाला असंही नाही। हा बुद्ध धम्म मार्ग, बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणजे बुद्धाद्वारे प्रतिपादन करण्यात आलेला जीवन मार्ग, वागायचा मार्ग, प्रगतीचा मार्ग, उत्कर्षाचा मार्ग, अरहंताचा मार्ग, निब्बाणाचा मार्ग, जीवन सफल करण्याचा मार्ग म्हणजे बुद्धाचा धम्म मार्ग। आणि तो कित्येक बुद्धापासून आलेला आहे। गौतम बुद्ध हे 28वे बुद्ध आहे। त्याच्या अगोदर 27 बुद्धापासून मार्ग हा निरंतर आलेला आहे आणि साऱ्या जगाला त्यांनी पूर्ण आपल्या या मार्गामध्ये पवित्र केलं, निर्मळ केलं, निष्पाप केलं, निर्दोष केलं, परिपूर्ण त्याला मानव बनवलं, परफेक्ट ह्युमन बीइंग बनवलं, त्याला थोर मानव बनवलं, त्याला सत्पुरुष मानव बनवलं या धम्म मार्गानं, त्याला ऐतिहासिक महापुरुष बनवलं, त्याला युग प्रवर्तक बनवलं, त्याला या जगाचा उद्धारक बनवलं आणि त्याच्या पुढे या बुद्धाच्या धम्मानं समग्र मानव जातीला या दुःख सागरातून पार करून जाण्याची, जीवन जगण्याची कला शिकवली। म्हणून हा धम्म 27 बुद्धापासून चालत आलेला धम्म आहे।
प्रत्येक बुद्धाचं ज्ञान हे 4 आर्य सत्यापासूनच सुरू होत असते. 4 आर्य सत्याला जोडून अष्टांग मार्ग हा दुःखमुक्तीचा मार्ग, इथून त्याची पूर्ण शिकवण माणसाला जागवण्यासाठी, माणसाला गुणवान बनण्यासाठी, माणसाला आलोक देण्यासाठी, माणसाला प्रकाशित करण्यासाठी, माणसाला परिपूर्ण प्रज्ञावंत बनवण्यासाठी, माणसाला त्याची जिंदगी नवी बनवण्यासाठी शिकवण्यात येत असतो की त्याच्या आयुष्यात जरा सुद्धा दुःख त्याला जाचक होऊ नये, त्रस्त करू नये. आज आपण कोणत्याही माणसाला विचारा, कोणत्याही व्यक्तीला विचारा, कोणत्याही घरातल्या कोणत्या ना कोणत्या सदस्याला विचारा तुम्ही की तुम्हाला दुःख आहे का? तो काय म्हणाल? हो म्हणाल, मला दुःख आहे म्हणाल. माझ्या मनासारखं होईना हे मला दुःख आहे, माझी संपत्ती वाढना हे माझं दुःख आहे, माझे प्रिय लोक मला लवकर सोडून गेले हे मला दुःख आहे, माझी इच्छा अपूर्ण राहू लागली हे माझं दुःख आहे, माझ्या घरामध्ये धन संचय जास्त होईना हे मला दुःख आहे, हे माझा वैरी जवळच आहे आणि त्याचं बरं वाईट कधी होईना म्हणून मला दुःख आहे, त्याचं कधी वाईट व्हावं असं मला वाटतं म्हणूनही तो दुःखी आहे. तो त्या वैर्याचं वाईट चिंतन करू लागला. लेकरू मेलं म्हणून दुःखी आहे, लॅटरी लागत नाही म्हणून दुःखी आहे, बायको बराबर वागत नाही म्हणून दुःखी आहे, बायकोला लेकरं बराबर होत नाही म्हणून दुःखी आहे. तो इच्छापूर्ती परिपूर्ण मनासारखी होत नाही म्हणून तो दुःखी आहे. किती प्रकारचं दुःख आहे ते. अप्रियांचा वियोग हे दुःख आहे आणि प्रियांचा पूर्णपणे आपल्याला सोडून जाणं हे दुःख आहे. प्रियांचा वियोग, प्रियांचा आपल्यापासून बाजूला होणं हे दुःखी आहे. किती प्रकारचं दुःख आहे. भगवान गौतम बुद्धांनी हे दुःख आर्य सत्यावर, ह्या दुःखाच्या परम सत्यावर जवळजवळ 15 दिवस प्रवचन दिलं ऋषी पतन मृगदाय वनामध्ये. त्याचं एवढं मोठं पुस्तक आहे सच्च संघ हो म्हणून. पूज्य भदंत विपස්සना तज्ञ आणि साहित्य वाचस्पती डॉक्टर आनंद कौशल्यायन यांनी हे पुस्तक लिहिलं सच्च संघ हो. एका एका शब्दाचे बुद्धानं प्रतिपादन केलेले अर्थ या ग्रंथात आहे. आणि म्हणून आपण या दुःखाच्या झळा ज्याला ज्याला आज चटके देऊ लागल्या, त्यांना झोप घेऊ देईना, त्याला अन्न पाणी खाल्ल्यानंतर बेडवर पडलं तर त्यांना सुखानं शांत झोप लागू देईनात. पंचपक्वान्य खाऊन सुद्धा ते बेडवर पडल्यावर त्यांच्या मनासारखी झोप त्यांची होईना. ह्या एवढा चटका दुःखाचा लागत आहे, एवढा पूर्ण जाळ दुःखाचा आहे. सारं विश्व दुःखानं गांगरलेलं आहे, दुःखानं पछाडलेलं आहे, दुःखानं परेशान आहे. भाऊ बरोबर वागत नाही हो,
माझी 50 एकर जमीन त्यांनी बळकावली, याचं त्याला दुःख आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी याचा शोध लावला की दुःख हे निवारण करण्याचा मार्ग काय. तुम्ही तो मार्गच चालला नाही तर तुमचं दुःख दूर होण्याचा संभव आहे का. तुम्ही माळा आणल्या बुद्धाला, सुगंधित माळा आणल्या, सुगंधित फुलं आणले, सुगंधित अत्तर आणले, खूप डिझाईनचे वेगवेगळे अलंकार आणले बुद्धाला, सुगंधित पूर्ण अत्तर आणले. बुद्ध म्हणतात याने माझी पूजा होत नाही. हे माझ्या पूजेचं कोणतंच साधन नाही, हे तुमच्या मनाला आनंद देणारं कर्म आहे. आणि आनंद थोड्या वेळाचा राहतो. रसगुल्ला खाल्ला, आनंद झाला, गेला आनंद. माझी पूजा हे मला वेगवेगळ्या प्रकारचे काही जरी तुम्ही दिले तरी त्याने माझी खरी पूजा होत नाही. 30 नावाच्या स्तविराला ते सांगतात की तू माझ्यासाठी किती जरी इथं पूर्णपणे प्रचंड असे हार आणले, लाखो रुपयाचे सुगंधी माला आणल्या आणि माझ्या हातात दिल्या, माझ्या पायावर ठेवल्या आणि तू हात जोडले, याने माझा सन्मान, याने माझी खरी पूजा होऊच शकत नाही रे. तू माझी खरी पूजा करत असतील तर ध्यान करतो, ध्यानामध्ये रत राहा. ध्यानाचा रस, ध्यानाचे फुलं उमलत तुझ्या मनात, त्याचा रस तू पी, त्याचा रस तू घे, असं बुद्ध 30 स्तविराला म्हणतात. आणि 30 स्तवीर हे भगवान गौतम बुद्ध आता 3 महिन्यानंतर चालले म्हणून फार चिंताग्रस्त होतात, फार परेशान होतात. बुद्ध चालले म्हणून नाही, बुद्धाच्या हयातीमध्ये मी अवितरागी झालो नाही, मी राग लोभ याच्यातून मुक्त झालो नाही, मी रागामध्येच आणखी फसू नाही. राग म्हणजे हाव, मला हे हाव आहे, मला ते हाव आहे, मला याची हाव आहे, मला त्याची हाव आहे, आणि हाव 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 करून करून हाय 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 त्याच्या वाट्याला येते की नाही, आलं की नाही आणखी. अनेकच लोक हाव करून करून हाव 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 करू करू हाय हाय हाय, कोट्यावधी 100 कोटीची धमधवलत असलेला यश, बायको बाजूला झोपते, त्याच्या पलीकडे दुसऱ्या कमऱ्यात माय झोपते, पिताजी झोपतात, हवेली त्याची 3 मजली असते, आणि तो रात्री 1:30 वाजता हाय 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 असं करतो तो. आणि त्याच्या दोन्ही या हमपेक्षा 10 पट मोठ्या मोठ्या त्याच्या दोन्ही मजली सोन्यानं भरलेले होते. ते थोडं समजदार होऊन जाणं याला, परंतु तो आपल्या पत्नीला जागवत नाही, हळूच उठतो. त्याच्या अंतर्मनाचं चिंतन, त्याच्या अंतर्मनाचा वेध, त्याच्या अंतर्मनाची संवेदना हे त्या वाराणसीच्या 14 किलोमीटर लांब असलेल्या ऋषीपतन मिर्गदाय वनाकडे पळते. तर तो दरवाजे हळूच खोलून 3 दरवाजे खोलतो तो, आणि
आपल्या एवढ्या मोठ्या हवेलीतून पूर्ण निघून गेट बाजूला करून निघून जातो. तो रात्री 2 वाजता जातो. इतका करोडपती माणूस हाय हाय करू करू बुद्धाजवळ पोचतो. तो हे हाय हाय म्हणजे त्याला त्रास होऊ लागला या लोभाचा, या हाव करण्याचा, या पूर्ण आसक्तीचा, या पूर्ण तृष्णेचा त्याला त्रास होत होता. त्याला तर बायको होती, त्याला आई होती प्रेमळ, त्याला बाप होता, त्याला तर सोन्याचे रुपये होते कोटीचे, पण त्याचा रस नव्हता त्याचा, कारण तिथं रस काहीच मिळत नाही. सब्बरसं धम्मरसं जिनाती, सर्व रसामध्ये अप्रतिम रस आहे, ते फक्त धम्माचा रस आहे. आणि तो सुद्धा ध्यानातच मिळतो. तो ध्यानाशिवाय आपल्याला परिपूर्ण रसाळपणा, परिपूर्ण रसाळ हा तृप्त करणारा जगात कुठेच मिळत नाही. तुम्ही कितीही मोह पूर्ण करायला झटा, आटापिटा करा, जीवाचं रान करा मोह करायला, हे मोह करायचा, ते मोह करायचा, ते मोह करायचा, किती करा, तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान मिळणार नाही. तुम्हाला कोणत्याच प्रकारे तिथे संतुष्टी मिळणार नाही. तुम्ही तृप्त होऊ शकणार नाही. असा कालानुकाल असलेला सारा ऐतिहासिक इतिहास गौतमाचा आहे. तुम्ही कशासाठी बसले हो? तुम्ही ते डोळे बंद करू ऐकत जा. तुम्ही डोळे उघडे ठेवून हात जोडून वंदना म्हणत जा. तुम्ही किती लोभ पूर्ण केला, मोहासोबत लोभ पूर्ण केला. हे जमिनीचा लोभ, माझ्या नावानं हे कमीत कमी 500 एकर जमीन करायची मला, असं म्हणून किती जमिनी तुम्ही जमा केल्या, किती भाव जमा केले, तुम्ही किती पूर्णपणे सोनं जमा केलं. तुमचा लोभ जिथपर्यंत हे तुम्हाला पळवतो, धावतो, धाव धाव करतो, आणि तुम्ही खूप लोभ केला, पण अंतिम तुम्हाला त्याच्या समाधान मिळणार नाही, अंतिम संतुष्टी मिळणार नाही, अंतिम तृप्ती तुम्हाला लोभ आणि मोहामध्ये हे आतापर्यंत कुणालाच मिळाले नाही, तर तुम्हाला कशी मिळेल? याप्रमाणे आपण समजून घेत असताना इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमि. हे प्रणाम करायची गाथा नाही, हे हात जोडायची गाथा नाही. बुद्धं पूजेमि म्हणजे बुद्धाला कसं पूजायचं? आरतीनं पूजायचं का? आरतीनं पूजणं बुद्धाला हे सत्य होऊ शकते का? कपिल वस्तूमध्ये एकदाच बुद्ध आले होते आणि यशोधरीच्या राजवाड्यामध्ये बुद्ध एकदाच आले होते. ते यशोधरीनं विनंती केल्यामुळे की मी जर पवित्र असेल तर मला भगवंतानी माझ्या राजवाड्यामध्ये दर्शन द्यावं. आणि त्यांच्या सोबत अरहंत सारीपुत्त होते, अरहंत महामोगल्यान होते, अरहंत कात्यायन होते, अरहंत वासेट्ट होते. असे 15-20 भिक्षू होते अरहंत. आणि भगवान म्हणाले, तुम्ही
यशोधरेला पाहिलं नाही, ओळखलं नाही. 7 वर्षानंतर यशोधरा आपल्या दर्शनासाठी येत आहे आणि तिचा लेक राहुल हा 7 वर्षाचा झाला होता. तेव्हा तिला भगवंताला न पाहिल्यामुळे, भगवंताचं दर्शन न घेतल्यामुळे, भगवंताच्या दर्शनात ती कधीच आतापर्यंत हे अनुभूती करू शकली नाही. म्हणून कदाचित ती भगवंताच्या पायाला स्पर्श करेल हातानं. तेव्हा तुम्ही आपल्या चित्तामध्ये किंतु परंतु येऊ देऊ नका, वितर्क जागू देऊ नका, विचार जागू देऊ नका. भगवान गौतम बुद्ध तिच्या राजवाड्यामध्ये गेले तर तिला राहवलं नाही. जसे तिला दिसले भगवंत तर ती डायरेक्ट आपला माथा भगवंताच्या पायावर नेऊन हात जोडतच आली, ती कमर वाकून, आणि भगवंताच्या पायावर तिने डोकं ठेवलं आणि सारे आसू भगवंताच्या पूर्ण पायावर सोडले. आणि काव्यामध्ये सर्वात उच्च काव्य लिहिले एका व्यक्तीनं, तर तो म्हणतो तिचे अत्यंत लांब लचक केस, त्या केसाचा संभार त्यांनी त्या गुच्छानं त्यांनी त्यांचे पाय आणि ते तिच्या पदरानं ते असे पाय पुसले आणि हात जोडून कमर वाकून ती मागं मागं सरकत आपल्या गृहामध्ये गेली. तरी सुद्धा भगवंताच्या चित्तामध्ये जरा सुद्धा संवेदना जागली नाही. ही भगवान बुद्धाची निष्कलंकता होती. बुद्ध एक प्रकारचे परिपूर्ण कमळ होते. कमळ निष्कलंक असतं आणि या निष्कलंक कमळावर तुम्ही किती टाका, तुम्ही दुर्गंध द्रव तुम्ही किती टाका, ग्लास भरू भरू त्याला चिटकणार नाही. तुम्ही किती टाका, अत्यंत जहरेल कडू कडू जहर असं द्रव 2 ग्लास टाका, त्याला चिटकणार नाही. तुम्ही किती कोणतंही द्रव गढूळ किंवा घाणेरडं त्याच्यावर टाका, त्या कमळाच्या पाकळ्याला चिटकणार नाही. तुम्ही किती गोड आणि स्वादिष्ट व सुगंधित द्रव टाका, त्याला चिटकणार नाही. ज्याप्रमाणे निसर्गतः कमळाचा गुणधर्म हा परिपूर्ण निर्मळ असतो, परिपूर्ण निष्पाप असतो, परिपूर्ण निष्कलंक असतो, बुद्ध हे याचप्रमाणे परिपूर्ण निर्मळ, परिपूर्ण निष्पाप आणि परिपूर्ण निष्कलंक बनलेले आहे. आणि म्हणून आपण म्हणतो आपल्यासाठी, हे त्यांच्यासाठी नाही, कायो जिगुच्छो. हे काया, कायो म्हणजे काया, गुच्छो म्हणजे गुच्छ. हे काया गुच्छ का, हे कायेचा गुच्छ सकलो दुर्गंधो, सकल परिपूर्ण दुर्गंधाने भरलेला आहे. जिथे बघा तिथे दुर्गंध. हे वरून सुंदर दिसते, हे निसर्गानं फार अनंत कोटी कोटी कृपा केली की वरून चांगलं दिसते, वरून झाकून झुकून ठेवलं आपलं आतमध्ये, परंतु इतकी याच्यामध्ये दुर्गंध आहे. कानातून किती काढलं तरी त्याचा घाणच्या घाण, पेंडच्या पेंड, डोळ्यातून किती काढलं बाहेर डोळे फेकतच राहतात घाण. दिवसभर आपण असं करतो की नाही? दिवसभर पूर्ण घुमत
आपण पूर्ण काढत राहतो आणि सकाळी उठल्याबरोबर असं लुचत राहतो आपण, दुसरं काहीच करत नाही, सारी खाणच फेकत राहते, फेकते की नाही. आणि हे दोन्ही द्वार आणि दोन्ही द्वार हे आणि हे दोन्ही द्वार एकूण दाबलं की प्रचंड हिरवा हिरवा पचक भल्ला मोठा शेंबूड पडतो आणि चिकटच्या चिकट, आणि इकून दाबलं की भल्ला मोठा शेंबूड पडतो. किती घाण आहे. आणि जर पचलं नाही तर ते भड 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 वांत्या करत राहते, पिवळ्या पित्ताच्या, हिरव्या पित्ताच्या, पांढऱ्या पित्ताच्या. आणि पचलंच नाही काही, खाऊन खाऊन ते पित्त त्यांना पचू देत नाही, तर रात्री बेरात्री मळमळ होते, तर वांत्या करत राहते. सारं भात बाहेर, सारं वरण बाहेर, बोटी बोटी खाली, जो बोटी आहे बाहेर, हा करू करू फेकत राहते. आणि खाक खाक केलं की प्रचंड असे बेडकेच्या बेडके, थुकाच्या थुका फेकत. किती घाण आहे, किती घाण. बरोबर आहे की नाही? हे वस्तुनिष्ठ आहे की नाही? हे सत्य आहे की नाही? आणि मल आणि मूत्र त्याचा लोंढाच निघत राहतो भला मोठा. त्याचा मलाचा पूर्णपणे विसर्जन आणि मूत्राचं विसर्जन, असे 10 द्वार सारी दुर्गंध सोडत राहतात. ते हे शरीरातले द्वार. याचं वस्तुनिष्ठ तुम्ही जसं ध्यान करता, त्याची अनुभूती घेता, त्याचा साक्षात्कार करता, तेव्हा तुम्ही कुणालाही जर पाहिलं, ब्युटिफुल सौंदर्य पाहिलं, त्याच्यावर मन तुमचं जाणार नाही. कमीत कमी 3 मिनिट, कमीत कमी 5 मिनिट या शरीराला 10 प्रकारच्या द्वाराला नेहमी अभ्यासावं, अनुभूती घ्यावी, त्याचा साक्षात्कार करावा, त्याचं वास्तविक असं आपण परिपूर्ण हे दर्शन घ्यावं. म्हणजे संवेदनशील होऊन त्याच्यातलं ज्ञान घ्यावं, सत्य स्वरूपाचं ज्ञान जाणावं. जाणत परिपूर्ण जाणलं सत्य स्वरूपाचं ज्ञान, या प्रत्येक द्वारातलं जे दुर्गंध फेकत राहते, तर आपली सत्य स्वरूपाची दृष्टी आणि सत्य स्वरूपाचं ज्ञान व प्रगल्भ प्रज्ञा, ही जग किती जरी सुंदर दिसलं तर त्याच्यावर ते मन जाणार नाही, त्याच्यावर मन हे मोहित होणार नाही, त्याच्यावर मन बसणार नाही, त्याच्यावर मन भाळणार नाही. सतत कोणाकडं असं पाहत बसणार नाही, अवलोकन करणार नाही. एक मिनिट, दीड मिनिट जे माणूस पाहतो ते पायाची त्याची इच्छा होणार नाही. हे काय हो जिगुच्छो सकलो दुर्गंध, हे दुर्गंधानं भरलेलं आहे. जर इकडं जर खांडूक झालं, इकडं जर पूर्णपणे बेंड झालं आणि त्याला जर असं दाबलं तर त्याच्यातून पूच येतो. सारा शरीर पुवानं भरलेलं आहे. मी उस्मानाबादला होतो, एका माणसाच्या अंगातून असे फोडं फुटायची आणि त्याच्यात पू यायचा. अख्खं अंग त्याचं पूर्ण एवढाले तिळा एवढाले पुवाचे फोडं. ते तिळा एवढाले व्हायचं तर ते बोरा एवढाले व्हायचं, ते बोरा वाढ झाले तर ते आवळ्या एवढाले व्हायचे, म्हणजे आवळ्या एवढे झाले की त्याचे बेला एवढाले व्हायचे. आणि अशा प्रकारे या शरीराचं वस्तुनिष्ठ ज्ञान, सत्य स्वरूपाचं ज्ञान, जसं आहे तसं ज्ञान हे घेण्यासाठी, हे वाढवण्यासाठी, याच्यात तज्ज्ञ होण्यासाठी, याच्यात पारंगत होण्यासाठी, याच्यात परिपूर्ण सायंटिस्ट होण्यासाठी, संशोधक होण्यासाठी आपण ही गाथा म्हणत असतो. ही गाथा बौद्धांचा पाठ नाही, बौद्धांचं पारायण नाही, तर हे सत्य स्वरूपाचं ज्ञान निर्माण व्हावं. आणि कोणावर मन जाऊ नये, कोणावर भावना जाऊ नये, कोणावर आसक्ती होऊन म्हणून आपण म्हणतो ते.
सब्बे सत्ता सुखी होंतु सब्बे होंतु खेमिनो सब्बे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमागमत्। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। शरणत्ते नात्रीने शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन साच्चवज्जैनं होतु मे जयमङ्गलं। नात्रीने शरणं कामो मे शरणं वरं एतेन साच्चवज्जैनं होतु मे जयमङ्गलं। नात्रीने शरणं संगो मे शरणं वरं एतेन साच्चवज्जैनं होतु मे जयमङ्गलं। साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। भगवान बुद्ध की जय। भगवान बुद्ध की जय। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जय। अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जय। विधि तज्ञ बाबा साहेब आंबेडकर की जय। महात्मा ज्योतिबा फुले की जय। महात्मा ज्योतिबा फुले की जय। महात्मा ज्योतिबा फुले की जय। सावित्री माय फुले की जय। सावित्री माय फुले की जय। राजश्री शाहू महाराजांचा विजय असो। राजश्री शाहू महाराजांचा विजय असो। राजश्री शाहू महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। अरे जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान। भारत की ये शान है जग में बुद्ध का नाम है भारत की ये शान है। अरे बुद्ध धर्म की क्या पहचान मानव मानव एक समान। अरे बुद्ध धर्म की क्या पहचान मानव मानव एक समान। अरे बुद्ध धर्म की क्या पहचान मानव मानव एक समान। समता शांती बंधुत्व बुद्धाचे हे मूर्तत्व। अरे समता शांती बंधुत्व बुद्धाचे हे मूर्तत्व। अरे समता शांती बंधुत्व बुद्धाचे हे मूर्तत्व। बौद्ध धर्माचा विजय असो। बौद्ध धर्माचा विजय असो। धम्म ध्वजाचा विजय असो। धम्म ध्वजाचा संत गाडगे महाराजांचा विजय असो। संत गाडगे महाराजांचा विजय असो। संत कबीर महाराजांचा विजय असो। संत कबीर महाराजांचा विजय असो। संत तुकाराम महाराजांचा विजय असो। संत तुकाराम महाराजांचा विजय असो। अरे जय भीम जय भीम। अरे जय भीम जय भीम। अरे जय भीम जय अरे जय भारत जय भारत। अरे जय भारत जय भारत। अरे जय भारत जय भारत। अरे बोधिसत्व करे पुकार बुद्ध धर्म का करो स्वीकार अरे बोधिसत्व करे पुकार बुद्ध धर्म का करो स्वीकार। अरे बाबा साहब करे पुकार बुद्ध धर्म का करो स्वीकार। जय संविधान जय संविधान। त्या लोकांनी 40